ज्या मुलीला अन्याय काय असतो हेच कळत नाही. काय घडलं असेल तो तोंडावरती दगड टाकून ठेचून मारलाय पहा. आता बऱ्याच जणीला वाटतं आमच्या पोटी बरोबर रामचंद्र जन्माला ये, वाटतं की नाही? रामासारखा जन्माला वाटतं की रावणासारखा? सध्याची तुम्हाला घटना कळली असेल ह्या 2-4 दिवसातली. मी तर सांगेल तुम्हाला, राक्षस सुद्धा पुरले पहा, एवढी बेकार परिस्थिती आहे. कलियुगाचा अंत व्हायला आता जास्त वेळ लागणार नाहीये. अशी लेकरं जन्माला घालण्यापेक्षा ती माता काय म्हणतात, बिना लेकराची वांज राहिली तरी पुरली. ती लेकराला जन्म नाही द्यायला पाहिजे. असे लहानपणापासून लेकराला चांगले संस्कार देणं होत नसल, तुम्हाला त्या लेकरांना शिकवणं होत नसल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली तर रात्रभर डीजे पोर दारू पिऊन नाचतात पहा लोक, पहाटे 3-3 वाजेपर्यंत. ती जयंती नाही साजरी होणार कधी. मध्यरात्री रात्री प्रत्येक वेळेला दिसलेली प्रत्येक स्त्री ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची ताई स्वतःची आई वाटेल त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आनंद होणार आहे. आज त्यांनाही दुःख वाटत असेल हो, नाहीये, खरोखर सुरक्षित नाहीये. काल परवा ते व्हिडिओ पाहिला पहा. आज सध्या इंस्टावरती असू द्या, युट्यूबवरती असू द्या, फक्त उघडलं तरी तेच व्हिडिओ येत आहेत. ज्या मुलीला अन्याय काय असतो हेच कळत नाही. आज त्या माता पितेची परिस्थिती काय असेल आणि त्याच्या पुढे जास्त क्रूर काय घडलं असेल तो तोंडावरती दगड टाकून ठेचून मारलाय पहा. काय काय घडत चाललंय, कुठं कुठं चाललंय काय कळत नाही सध्या. सांगण्याचं तात्पर्य माझ्या माता माऊल्यांना हात जोडून विनंती आहे, नाही तुम्हाला 50 एकर शेती कमवणं झालं तरी चालेल, नाही तुम्हाला बंगले बांधता आले तरी चालेल, पण कमीत कमी फक्त लेकरांना, आपल्या लेकरामुळं कधी एखाद्या निरागस पोरीचं वाटळ होईल आणि एखादा परिवार उद्ध्वस्त होईल असे संस्कार मात्र लेकराला कधी देऊ नका. फक्त लेकरांना चांगले संस्कार द्या की जेणेकरून प्रभू रामासारखाच मुलगा असला पाहिजे. राम येतील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज येतील पण माँसाहेब जिजाऊ होणं महत्वाचं आहे. आताच्या महिला स्वतःच्या पोराला 15-16 वर्षाचे पोरं दारू मध्ये पडतात, दारूच्या अधीन आहेत. 15-16 वर्षाची मुलं आहेत, कुठेतरी माय बापाला उचलून घेऊन यावं लागतात. आता मागच्या महिन्यामध्ये नवरात्र उत्सव झाल्यावर आमच्या गेवराई तालुक्यामध्ये जातेगाव ठिकाणी माझी कथा होती पहा. रात्रीच्या वेळेला मी कथेला निघाले आणि कथेला जाताना ज्यांच्याकडे चहा घेण्याकरिता निघाले का, फक्त 17 वर्षाचा मुलगा होता. त्याला चालता येत नव्हतं, एवढी दारू पिलेला होता आणि स्वतःची माता त्याचे हात धरून त्याला ओढत होती. मला सांगा ना तुम्ही, लेकराला जन्म देताना काय काय विचार केला असेल की आपल्याला शेवटच्या वेळेला आपण गेल्यावर पाणी पाजण्यासाठी कोणीतरी पाहिजे. काय करायचं वंशाचा दिवा, लोकांच्या पुरीचं वाटोळ होत असेल तर सांग. हात जोडून एकच विनंती, फक्त लेकरांना चांगले संस्कार देण्याचं काम करा. मुलगा असावा पण चांगले विचाराचा, जगाच्या मालकाला मागा, पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा, कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा चांगले विचाराचा, मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई. आतापर्यंत सगळे लोक सांगायचे पहा, पोरीनी कपडे लहान घातले म्हणून लोकांची नजर बदलली. ज्या छोटी मुलगी पहा, यज्ञ नाव आहे त्या पोरीचं, काय चूक असेल त्या पोरीची सांगा. आता तिने का कपडे लहान घातले होते का, ती वागण्यात चुकली का, ती बोलण्यात चुकली? फक्त एक चॉकलेटची लालच दाखवली आणि त्याच्यावरती त्या पोरीचा जीव घेतलाय पहा. सांगण्याचं तात्पर्य, मुलगी असावी. आज नवरात्र उत्सव करतात पहा, दांडिया शिकवण्यापेक्षा आणि 9 रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा सध्याच्या काळात भगवती मातेच्या हातातल्या शस्त्राकडे लक्ष देण्याची गरज आहे. पोरीला तलवार शिकवा, पोरीला तलवारबाजी शिकवा, तिला दांडपट्टा शिकवा, पण स्वतःच रक्षण कसं करायचं नाही. आज पाहिलं, प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये एकटाच रावण होता असं नाहीये. भगवती मातेनं महिषासुरासारखे राक्षसाचा, एकाच राक्षसाचा वध केला असं नाहीये. आज पावला पावलावरती महिषासुरासारखे राक्षस भेटतायत. सगळेच वाईट आहेत असं बी नाही आणि सगळेच चांगले आहेत असं बी नाही. सांगण्याचं तात्पर्य फक्त मुलगी असावी पण चांगल्या विचाराची, पोरीला संस्कार चांगले द्या. आज एखाद्या तुमच्या मुलीमुळे, तुमच्या संस्कारामुळे एखाद्याच्या संसाराचं वाटोळ होईल असं मात्र जगणं कधी पोरीचं नसावं. चांगल्या विचाराची मुलगी असावी, संत जनाबाई सारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा एग एग विठाबाई आणि माझे पंढरीची आई बाईचं रूप धारण केलेलं आहे. रोज पहाटेच्या वेळी जातं झटकून घ्यावं आणि जात्यावरती म्हणायच्या, सुंदर माझी जाते ग फिरते बहुतूके, ओव्या गाव कौतुके तू, ओव्या गाव कौतुके तू, ए रे बा विठ्ठला. आता जाते नाही राहिली आणि जात्यावरचे गाणे सुद्धा नाही राहिले. पहिल्या काळातले गाणे होते. माझी आजी म्हणायची, तुम्हाला पटलं तर फक्त टाळी वाजवा, म्हातारे बाय असे असे करा. माझी आजी म्हणायची, गाणं म्हणून दाखवते तुम्हाला. पंढरपुरा मंदी काही
वाजत गाजत शिरी सोन्याचा बाशिंगा लगीन देवाचं लागताय तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय. कळते तुम्हाला? आता नाही राहिले ते गाणे. तुम्हाला गंमत सांगते आता. एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोदड्यात, बायकोने केलं चालू. पाठीच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा जात वाज वंगा वंगन उठर गोधाड्यातल्या सोंग. हे आताचे गाणे आहेत. संत जनाबाई म्हणतात तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे माय बापा काही नाही उणे पांडुरंगा काही नाही उणे विठ्ठला काही नाही उणे फिरतो तो भगवान परमात्मा. आताच्या पुरी लग्न होऊन सासरी गेले. एक होती सांग कामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामीन, चौथा प्रकारे हुंदाडा. तिनं भाकरी करावं अख्ख्या गावात कळतं कुणाची सून भाकरी करते. कुठले संस्करण कुठलं काय. पहिल्या काळात टेन्शन यायचं पा सासूला, सुनबाईला टेन्शन यायचं मला सासू कशी भेटेल. आता सासूलाच प्रश्न पडतोय भेटेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यातून कशी भेटेल हा त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न आहे. मला सांगण्याचं तात्पर्य मुलगी असावी पण चांगले विचारायची. आज कित्येक मायबाप आहेत पोरींना सांगतात पोरींनो नाही पटलं तर महिनाभरात फोन करा. नातं जोडायलाही वेळ लागत नाही, तोडायला सुद्धा वेळ लागत नाही. पहिलं लग्न 8-8 दिवस चालायचं, किंमत होती नात्याची. लवकर एवढ्या सहजासहजी तुटल्या जात नव्हतं. सगळ्याला प्रसंग माहिती असेल. ज्या वेळेला स्वतःच्या पित्यानं सांगावं महायज्ञामध्ये महादेवाला पूजेचं स्थान नाही आणि दक्ष महाराजांनी सांगितलं सती दे महादेवाला सोडून पिता भवन जगई भवानी दक्ष त्रास का उन सन्मानी. सांगितलं होतं जाऊ नको पण तरी गेली. आणि दक्षाने सांगितलं सती दे महादेवाला सोडून माझ्याकडे येऊन राहा. बाबा तुमच्यापासून मिळालेला हा देह त्याग करेल पण महादेवाला नाही सोडू शकत. योग गणित लीन झाल्या. नंतर हिमालयाची कन्या पार्वती मात्यानं प्रकट झाल्या पार्वती नावानं. आणि परतही ज्या वेळेला पाहतो पहाडामध्ये जाऊन तप करू लागल्या. सप्त ऋषींनी परीक्षा घेतली. पार्वती अगं तप करते कशा करिता. लग्न भगवान विष्णूच्या सोबत कर असं काय महादेवाकडं. लग्न ब्रह्मदेवाच्या सोबत कर काय महादेवाकडं. ज्या वेळेला सांगावं सप्त ऋषी या जन्मात तप करेल. हा जन्म जरी गेला तरी चालेल, परत जन्म धारण करून परत तप करेल. कितीही जन्म गेले तरी चालतील, फक्त लग्न उमापती महादेवाशी करेल. सांगण्याचं तात्पर्य आहे पोरींना फक्त संस्कार द्या. एखाद्याच्या परिवाराचा आपल्या मुलीमुळे वाटोळ व्हायला नकोय. मुलगी असावी चांगले विचारायची. ज्या मुलीसाठी विष का प्याला राजाजीने भेजा विषाचं प्राशन केले. सांगण्याचं तात्पर्य तुकोबाराय सांगतात ज्या वेळेला चांगले विचाराचे लेकर जन्माला येतील त्यांचा आनंद गावाला नाही तालुक्याला नाही थेट भगवंताला. तयाचा हरिक जगाच्या मालकाला अशा लेकराचा आनंद होतो. तुकोबाराय सांगतात अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन केल्याची फलप्राप्ती करायची असेल गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन
अखंड का करावं? नित्य नेमान आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ अखंड भगवान परमात्मा त्यांच्या जवळ आहे म्हणून जगाच्या मालकाला विनंती करायची, माझ्या मनाला गोचंद छंद, माझ्या मनाला गोचंद छंद, माझ्या मनाला परमात्माचं नामस्मरण करायचंय. का करावं? जगात किती म्हटलं गाड्या बंगले जमीन प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी असतील, संतांनी वर्णन केले पहा. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. जगात देवाशिवाय कोण नाही म्हणून विठ्ठल माझा 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 म्हणा. सगळ्या जणांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं. एक काम करू, अगोदर मावशावर डोक्यावर पदर घ्या. सगळ्या अगोदर तुमचं भजन होईल. काय मावशावर डोक्यावर पदर. हा एकदा भजन झालं की काढून टाका परत. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खोकरून घशाला धार लावा. आपण आवाज बघू कोणाचा चांगला येतो. सगळ्या महिला मंडळांनी म्हणायचंय. झालं का सावध? जोरात. मनात भरली पंढारी, जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. वा. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत. लावली घशाला धार. जोरात म्हणायचं सगळ्यांनी. आता पाठीमाग कौरव क्षेत्राच्या बाहेरचे सगळ्यांनी म्हणा. मनात भरली पंढारी, जाईन म्हणते माहेरी. काही म्हणता का? आता मी काही म्हणले म्हणून घोटाळा नका घालू असा. म्हणा सगळ्यांनी जोरात. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. तुटून पडले कडे आता. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. पाठीमागच्या काही आणलं रोजन लावलं काय तुम्ही? सगळ्यांनी म्हणा जोरात. शेजाऱ्याची शपथ तुम्हाला. विठ्ठल माझा 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 म्हणा. तिकडं माग जीव गेल्यासारखं काय करू नका कडे तुम्ही. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. महिला मंडळासाठी टाळी वाजवायची. आकार ती सगळं काढते ती. मस्त आवाज आहे तुमचा. मावशो काय भजन केलं तुम्ही? जसं काय आग्या मावाची. टाळी वाजवा एकदा जोरात. सगळ्यांनी एक विनोदाचा भाग सोडा. जगाच्या मालकाशिवाय जगात आपलं कोण नाही. संतांनी वर्णन केले. देव पहावयासे गेलो तेथे देवाची होणे आठेलो. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा
करायचं तुकोबार एक इच्छा व्यक्त करतात, जे स्वतः हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद भगवंताला होतो, जे गीतेचा आणि भागवताचे श्रवण करतात अशांची अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका मने माझ करतोंची सेवा, 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 तुका मने तरी माझा तरी माझा पार नाही, कोणी कन्या पूर्ण होतीची सतीक, कोणी कन्या पूर्ण होतीची सतीक, कोणी कन्या पूर्ण होतीची सात्विक, अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका मने मज घडू त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, ज्यांचा आनंद भगवंताला होतो, जे गीतेचा आणि भागवताचे श्रवण करतात अशांची मला सेवा घडावी. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. जो खिल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. सागर को लंघ किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजलि की ऐसी, माता अंजलि की ऐसी, माता अंजलि की ऐसी संतान के लिए, एक बार तू हाथ उठा मेरे हनुमान के लिए, एक बार तू हाथ उठा मेरे